कोजागिरीचं दूध बनवते आहे मी. आपण बघूया ते कसं करायचं घरच्या मसाल्यांनी. तो पहिला मी इथं घेतले काजू, बदाम, थोडेसे मनुके आणि केशर. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता, पण माझ्याकडे हे होते त्यामुळे मी हेच घेतले. आपण आधी पहिला दूध तापत ठेवूया आणि त्याला सतत ढवळत राहायचं, साय जरी आली तरी. आणि त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्सची तयारी करूया. पहिला भाजून घेऊया छानपैकी. मी ओव्हनमध्ये भाजते, पण तुम्ही गॅसवर कढईमध्ये भाजलं तरी चालेल. एक 5 मिनटं कडक होईपर्यंत भाजायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्याला थोडंसं थंड झाल्यावरती मिक्सरमधनं छान क्रस्टी असं वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक नाही करायचं आहे, थोडंसं रवरवीतच ठेवायचं आहे. आणि नंतर आपण हा मसाला दुधामध्ये, गरम दुधामध्ये घालून घ्यायचा आहे. ते उकळत आल्यानंतर, अगदी उकळताना नाही घालायचं आहे, उकळायच्या थोडंसं आधी घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वेलची पूड, केशर, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जायफळ पण थोडंसं किसून घालू शकताय, पण मला ती टेस्ट नाही आवडत त्यामुळे मी नाही घातलं आहे. आणि साखर मी अतिशय थोडीशी घातलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे थोडीशी जास्त घालू शकताय. आणि हे 15 ते 20 मिनटं हे मिश्रण उकळायचं आहे. आणि मग तयार आहे आपलं कोजागिरीचं दूध घरच्या मसाल्यांनी. हॅपी कोजागिरी पौर्णिमा.